पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. पुण्यातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. तब्बल 17 वर्ष या जोडप्याने एकमेकांची साथ दिली, परंतु एका चुकीने नवऱ्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्ही चकितच व्हाल. व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सँड्रा लोबो आणि जॉय लोबो हे पती पत्नी असून 17 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नेल कसबे नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर जॉय लोबो यांनी पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. मारहाणीचा राग मनात ठेवून जॉय लोबो यांचा तिघांनी मिळून चाकूने खून केला. त्यानंतर त्यांनी एक दिवस त्यांचा मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा मृतदेह सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. आरोपी सँड्रा लोबो व मयत जॉय लोबो यांच्यातही सँड्रा हिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वाद होत होते. म्हणजेच बायकोचे संबंध असल्यावरून वाद होत होते. त्यामुळे जॉयचा खून करण्याआधी पत्नीने आणि मुलीने वेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी CCTVच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपी पत्नी ही पतीचा खून केल्यावर नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्यांच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केलेली आहे. खरोखरच लोकांनी क्रूरतेचा कळसच गाठलेला आहे. कुटुंबात ही कोण एकमेकांची साथच देणं अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत.